सामान्य नागरिकों, किसानों, महिलाओं और विद्यार्थियों के राजस्व विभाग से संबंधित दैनिक समस्याओं के त्वरित समाधान के लिए राज्य सरकार ने छत्रपति शिवाजी महाराज राजस्व समाधान शिविर अभियान की घोषणा की है। मार्च से मई 2026 के दौरान यह अभियान पूरे राज्य में चलाया जाएगा। वर्धा जिले में भी मंडल स्तर पर विशेष शिविर आयोजित किए जाएंगे। महाराष्ट्र शासन के राजस्व विभाग द्वारा मार्च से मई 2026 तक छत्रपति शिवाजी महाराज राजस्व समाधान शिविर अभियान चरण क्रमांक 1 संचालित किया जा रहा है। इस अभियान का मुख्य उद्देश्य राजस्व विभाग से संबंधित लंबित प्रकरणों का निपटारा करना, शिकायतों का त्वरित समाधान करना तथा डिजिटल सेवाओं को अधिक प्रभावी रूप से नागरिकों तक पहुंचाना है। इन सुधारों का लाभ गांव स्तर तक पहुंचाने के लिए वर्धा जिले में मंडल स्तर पर समाधान शिविर लगाए जाएंगे। इन शिविरों में नामांतरण, फेरफार, 7/12 उतारा, आय प्रमाण पत्र, जाति प्रमाण पत्र, निवास प्रमाण पत्र, भूमि रूपांतरण आदि सेवाएं उपलब्ध कराई जाएंगी। वर्धा जिले की जिलाधिकारी श्रीमती वनामती सी ने सभी नागरिकों से अपने अपने तालुका के मंडल स्तर पर इन आयोजित शिविरों में उपस्थित होकर सेवाओं का लाभ लेने की अपील की है। राजस्व सेवाओं को अधिक सरल, पारदर्शी और सुलभ बनाने के उद्देश्य से चलाए जा रहे इस अभियान से आम नागरिकों को बड़ी राहत मिलने की उम्मीद प्रशासन ने व्यक्त की है। महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध योजना आणि विविध आपल्याला लोकांच्या अडीअडचण काही समस्या असतील त्यांच्यात आपण मंडलाच्या स्तरावरून आपण मिटवण्याकरिता आपण या शिबिर आपण आयोजित करतो। सदर शिबिरात आपण ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थी यांना मध्यवर्ती मानून शासनाच्या विविध सेवा शिबिरस्थळी दिले जाणार आहेत आणि तसेच प्रामुख्याने जिवंत 7/12 सामाजिक अर्थसहाय्यक योजनांचा लाभ आणि यामध्ये आम्ही अशी ठरवले आपल्याकडे असलेलं अर्थसहाय्यक योजना आहेत, श्रवणबाल असो किंवा आपण दुसरं कोणते इंदिरा गांधी योजना असो, ती पूर्ण आपण गावामध्ये एकही लाभार्थी सुद्धा सुटणार नाहीये आणि त्यांच्या सॅच्युरेशन अप्रोच मध्ये आम्ही नियोजन केले। आणि तसंच तुकडेबंदी नवीन कायदा शासनाच्या स्तरावरून आलं, तुकडेबंदी कायद्याचा विरोध झालेला व्यवहाराचे नियमन आणि विविध दाखलाचं वाटप करणे, पाणंदरस्त्याचे प्रश्न मिटवणे आणि सर्वांसाठी घर अंतर्गत घरकुलासाठी पट्टे वाटप, प्रलंबित खर्च निकाली करणे आणि या सुविधा लाभ दिले जाणार असून यांच्यात आपण काय करतो, हेल्प डेस्क आम्ही मंडळाच्या स्तरावर आम्ही हेल्प डेस्क ठेवतो आणि तसंच आपण एक खिडकी योजना सुद्धा राबवण्यात येणार आहे। आणि काही आम्ही त्या दिवशी आम्ही अशी प्लॅनिंग केलं, जे कोणाचा अर्ज येते त्या दिवशी आम्ही निकाल करायचं आमचं नियोजन आहे आणि तसंच त्या दिवशी पर्यंत शिबिरापर्यंत जे काही आमच्याकडे पेंडिंग आहे ते पण झिरो पेंडन्सी करायचं आमचा विचार आहे। ठीक, तर यावेळेला असा मानस आहे शासनाचा की जे शासन निर्णय आहे ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे। लोकांसाठी आपण जे काय काम करतो त्याचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत झाला पाहिजे आणि तळागाळातला जो नागरिक आहे त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे। म्हणूनच आपण हा शासन निर्णय जो आहे प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत। त्यामुळे आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत। आणि बरेच वेळ शासनाच्या योजना काय होते, आपण नवीन धोरण आपण आणतोय आणि लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळे त्यांच्या समस्या तसंच राहिल्या जाते। मग आपण कॅम्प मोड मध्ये घेतलं, अर्ज आपण मागून घेतलं, मग म्हणजे त्यांच्यात एक प्रश्न आपण कॅम्प मोड मध्ये आपण सुटू शकेल। आपण प्रत्येक या ठिकाणी मंडळाला, तालुक्यातल्या प्रत्येक मंडळाला या ठिकाणी आपण कॅम्प घेत आहोत। आपण तहसील स्तरावर सर्व त्याचे नियोजन केलेलं आहे। 7 तारखेला 7 मार्च पासून याची आपल्याला सुरुवात करायची आहे। त्यामध्ये आपण 7 मार्चला, त्याच्यानंतर 14 मार्चला, एप्रिलमध्ये आपण 10 एप्रिल, 17 एप्रिल आणि नगर परिषद विभागामध्ये आपल्याला 8 शासनाने दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व संबंधित नागरिकांना आवाहन केलं आहे की शासनाच्या महसूल विभागाच्या सुधारित योजना, उपक्रम व प्रशिक्षण शिबिरांचा लाभ घ्यावे। सदर शिबिरीला आपण ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थी यांना मध्यवर्ती मानून शासनाचा विविध सेवा शिबिरस्थळी दिले जाणार आहे। त्यात प्रामुख्याने जिवंत 7/12 सामाजिक अर्थसहाय्यक योजनाचे लाभ आणि तुकडेबंदी कायदा विरोध झालेलं व्यवहाराचे नियमन, विविध दाखलाचे वाटप, पाणंदरस्ते, सर्वांसाठी घरे अंतर्गत घरकुलांचे पट्टे वाटप, प्रलंबित फेरफार निकाली काढणे या सुविधांचा लाभ दिले जाणार असून शिबिरात आपल्या सुविधासाठी हेल्प डेस्क आणि एक खिडकी योजना राबवल्या जाणार आहेत। नागरिकांनी वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावे असं आवाहन करण्यात येत आहे। आणि आपल्याला मे मध्ये दिनांक 8 व 15 आणि तसंच 14 मार्च, तसंच एप्रिल मध्ये 10 एप्रिल आणि 17 एप्रिल, मे महिन्यात 8 आणि 15 मे, सो या तारीखला आपण प्रत्येक
वर आपण नियोजित केलं. पूर्ण जिल्ह्याचं आपण शेड्यूल तयार करण्यात आलेलं आहे. ते कारण न्यूज के लिए वर्धा से अनिल गावंडे की रिपोर्ट। नागपुर से मात्र 25 किलोमीटर की दूरी पर प्रकृति की हरियाली से घिरा हुआ ग्रीन फार्म हाउस एक शानदार और भव्य वेडिंग डेस्टिनेशन है, जहां शांति, सुंदरता और आधुनिक सुविधाओं का अनोखा संगम देखने को मिलता है। चारों ओर फैले हरे भरे पेड़, खुला वातावरण और सुकून भरा माहौल इस जगह को शादी, रिसेप्शन और हर खास पारिवारिक आयोजन के लिए परफेक्ट बनाता है। 28 आरामदायक और लग्जरियस कमरे, आकर्षक स्विमिंग पूल और विशाल ओपन लॉन के साथ ग्रीन फार्म हाउस आपके खास पलों को शाही अंदाज में यादगार बनाने का वादा करता है। इनका पता है उमरेड रोड, चांपा, नागपुर। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 9158111786 and 9552634 530।